पुढची बातमी आहे नेस्को ड्रग्ज प्रकरणाची। नेस्कोमध्ये यापूर्वी देखील टेक्नो कॉन्सर्ट झाला होता अशी माहिती समोर येते। चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली। आरोपी प्रतीक पांडे, मयत श्रेया राईसह त्यांच्या मित्रांनी यामध्ये हजेरी लावली होती। त्या कॉन्सर्टमध्ये देखील त्यांनी एक्स्टसी ड्रग्ज घेतल्याचं समोर आले। नेस्कोच्या आयोजकांची देखील आता सखोल चौकशी होणार आहे। मागे झालेल्या कॉन्सर्टमध्ये देखील विनीत गैरलानी आणि फरार आरोपी आयुष साहित्य आणि शुभ अग्रवाल यांनी ड्रग्ज सप्लाय केल्याचं समोर आले। आणि याबद्दलचे अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून। मनोज, नेस्कोमध्ये यापूर्वी सुद्धा अशा पद्धतीचे कॉन्सर्ट झाले होते आणि त्यामध्ये सुद्धा ड्रग्ज घेण्यात आले होते अशी माहिती आता समोर आली। अगदी बरोबर आहे। नेस्को सेंटरमध्ये यापूर्वी सुद्धा म्हणजे किमान महिन्यातून 1 ते 2 पार्टीज अशा ज्या होत्या त्या आयोजित करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे। परंतु शनिवारी झालेल्या या कॉन्सर्टमध्ये 2 ते 3 हजार युवक सामील झाले होते आणि त्याच दरम्यान काही युवकांनी ड्रग्ज आणि अतिमद्य सेवन केलं होतं। त्यात 2 जणांचा मृत्यू झाला, त्यात एक युवती सुद्धा आहे आणि एक जण जखमी आहे, त्याच्यावर उपचार सुद्धा सुरू आहे। वनराई पोलीस ठाण्यामध्ये याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर चौकशीला सुरुवात केली असता अशा प्रकारच्या ड्रग्जच्या पार्ट्याच या ठिकाणी होत असल्याचं समोर आलं होतं आणि याच अनुषंगाने चौकशी करत असताना 6 जणांना काल सकाळपर्यंत अटक करण्यात आली होती आणि त्यात दुपार होईपर्यंत पुन्हा चौकशी करत 7वा आरोपी जो आहे विनीत, त्याला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्याच अटक करण्यात आल्यानंतर त्याचा मोबाईल तपासला असताना हाच ड्रग्ज सप्लाय करणारा आरोपी असल्याचं समजते आहे। यापूर्वी सुद्धा त्याच्या मोबाईलमधूनच व्हॉट्सअप चॅट असेल किंवा जीटीपी चॅट असेल यातून समोर आलेलं आहे की हा ड्रग्जचा पुरवठा करत होता, त्यातूनच त्याला पैसे सुद्धा मिळत असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलेलं आहे। त्यामुळे काल त्या सर्व आरोपींना बोरिवलीच्या कोर्टात हजर केलं असताना पुन्हा 2 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि आता जे जखमी झालेले आहेत त्यांची सुद्धा पोलिसांनी जबाबदारी नोंदवलेली आहे आणि त्यातून आणखी किती यामध्ये लोक सामील आहेत, ड्रग्ज सप्लाय करणारे कोण आहेत याची तपासणी होणार आहे। परंतु याच संदर्भात विरोधी पक्षाकडून हा सगळा जो मुद्दा आहे तो उचलण्यात येत आहे। आज मनसेचे नेते संदीप देशपांडे हे या प्रकरणात डीसीपींची भेट घेणार आहे आणि फक्त छोटे मासेच का, यामागे कोण मोठे आहेत त्यांना सुद्धा चौकशी करून अटक करावी। तपासातून आता आणखी काय समोर येतं याकडे आपल्या सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।